तर वाहतूक नियंत्रण अधिसूचनेमध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग 19 आणि 20 जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे। या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने काढलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचना पत्रकात मराठी आणि हिंदी बरोबरच गुजराती भाषेचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। जिल्ह्याला खेटून असलेल्या गुजरातमधील प्रशासन त्यांच्या अधिसूचनेमध्ये शेजार धर्म पाळत नसताना जिल्हा प्रशासनाला गुजरातीबद्दल एवढा कळवळा का असा संतप्त सवाल या निमित्तानं स्थानिकांकडून विचारला जातोय। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी आणि गुजरातीचा वाद सध्या समोर येताना दिसतो आहे। विशेष म्हणजे गुजरातकडून अशा प्रकारे मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही, स्थान देण्यात आलेलं नाही। असं असताना आपल्याकडूनच गुजराती भाषेचं एवढं प्रेम का असा सवाल उपस्थित होतो आहे। वाहतूक नियंत्रण अधिसूचना या अधिसूचनेमध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आलेला आहे। याचं कारण निमित्त असं ठरलंय की मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग 19 आणि 20 या 2 दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या विषयीची अधिसूचना काढण्यात आलेली आहे। पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालयानं वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढलेली आहे आणि ही अधिसूचना काढणारं जे पत्रक आहे त्यामध्ये मराठी आणि हिंदी सोबतच गुजराती भाषा देखील त्यामध्ये विराजमान झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।